लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवता आहेत, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। सर्व लोकांना ही विनंती करतो की विनाकारण अफवेच्या आधारावर ग्राहकांनी पेट्रोल पंपावर रांगा लावू नये। आपल्याकडे 1 महिन्याचा पेट्रोल डिझेलचा पूर्ण स्टॉक या ठिकाणी आहे, पण विनाकारण जर पेट्रोल जास्तीचं भरून घेतलं, रांगा लावल्या, तर त्यातनं सप्लाय आणि डिमांडवर ताण निर्माण होतो आणि कृत्रिम टंचाई निर्माण होते। त्यामुळे अशा प्रकारची कृत्रिम टंचाई निर्माण होऊ नये या दृष्टीनं आपण नेहमी ज्या प्रकारे पेट्रोल डिझेल भरतो तसंच पेट्रोल डिझेल हे ग्राहकांनी भरावं। आपल्याला हे देखील मला सांगितलं पाहिजे की आता जी काही आपलं कमर्शियल गॅस सिलेंडर होतं त्याचा सप्लाय जो 20% गेला होता तो आता 40% करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानंतर तो 50% जातो आहे। त्याच्यामुळे त्यामध्येही आता मला असं वाटतं की मोठ्या प्रमाणात रिलीफ हा प्राप्त होणार आहे आणि ज्या प्रकारे भारताची डिप्लोमसी चाललेली आहे आणि माननीय प्रधानमंत्री मोदींचं इंटरव्हेन्शन चाललं आहे, त्या दृष्टीनं मला असं वाटतं की पुढच्या काळात तोही सुरळीत होईल अशी अपेक्षा आपण धरूया। लॉकडाऊन लागणार नाही हे केंद्र सरकारने जाहीर केलेलं आहे। जे लोक अशा अफवा पसरवता आहेत त्या सगळ्या लोकांवर फौजदारी कारवाई केली जाईल। मी स्पष्टपणे सांगतो, अशा पद्धतीच्या खोटी माहिती फेसबुक, एक्स किंवा कुठल्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर टाकणं किंवा अशा प्रकारच्या खोट्या पोस्ट या व्हॉट्सॲपच्या माध्यमातून पुढे पाठवणं, तुम्ही फॉरवर्ड तरी केली तरी तो गुन्हा ठरेल आणि अशा गुन्ह्यातल्या प्रत्येकावर फौजदारी कारवाई होऊ शकते। त्यामुळे मी सर्वांना या ठिकाणी स्पष्टपणे सांगतोय की खोट्या अफवा पसरवू नका, नाहीतर फौजदारी कारवाईला सामोरं जावं लागेल।